आपल्याला फाइंड करायचं काय आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलेलं आहे तर लास्ट लेक्चर मध्ये आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियलची कन्सेप्ट बघितलेली. त्याच्या आधी इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी बघितलेली. इलेक्ट्रिक पोटेन्शियल वरून त्याचं युनिट त्याचे डायमेन्शन्स फाइंड केलेले आहेत. महत्त्वाचा पॉइंट होता तो सीईटी नीट साठी. आताच्या लेक्चर मध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियलच फाइंड करायचं आहे. पण कशामुळे तयार झालेलं असेल ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज. तर डायग्राम मध्ये बघा आता व्यवस्थित. हा जो पॉइंट चार्ज आहे ओ पॉइंटला ठेवलेला आहे, क्यू चार्ज घेतलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा एक चार्ज आहे Q1 इक्वल टू 1 युनिट म्हणलं तरी चालेल, 1 कुलम म्हणा किंवा 1 युनिट. तो काय करायचा आपल्याला इन्फायनाइट वरून कुठे आणायचा आहे एम पॉइंटला आणून ठेवायचा आहे. मग लार्ज डिस्टन्स वरून एखादा पॉइंट जर आपण क्लोज आणत असतो, लार्ज डिस्टन्स वरून एखादा पॉइंट जर दुसऱ्या चार्जच्या क्लोज आणत असतो तर तिथं इलेक्ट्रिक पोटेन्शियल इलेक्ट्रिक फोर्स जो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्याच्या अगेन्स्ट वर्क डन झालेला असते. आणि ते वर्क डन म्हणजे काय असते इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे आधी आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी किंवा वर्क डन फाइंड करावं लागेल आणि त्याच्यावरून मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी आणि त्याच्यावरून इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड करू. तर बघा इकडे आता जे काय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार झालेला असणार आहे तो कोणाकोणामध्ये तयार झालेला असणार आहे. हा जो पॉइंट आहे एम आणि ओ या दोघांमध्ये डिस्टन्स जे आहे ते एक्स एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे. आणि मग यांच्यामध्ये फोर्स जो तयार झालेला आहे किती 1/4πε0 इंटू क्यू इंटू दुसरा चार्ज Q1 आहे डिवाइडेड बाय x स्क्वेअर. कुलॉम्स लॉ यूज केलेला आहे. कुलॉम्स लॉचं स्टेटमेंट काय असते फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ टू चार्जेस प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू चार्जेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे फोर्स 1/4πε0 दोघांचा प्रोडक्ट Q इंटू 1 डिवाइडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर x स्क्वेअर. तर पुढे बघा हा काय केलेला चार्ज स्मॉल डिस्टन्सने डिस्प्लेस केलेला असेल असं कन्सिडर केलेलं आहे. डिस्प्लेस्ड बाय स्मॉल डिस्टन्स dx. त्यावेळेस स्मॉल वर्क डन झालेला असणार आहे. स्मॉल वर्क डन dw इक्वल टू -f इंटू dx -f इंटू dx. निगेटिव्ह साइन म्हणजे काय असते डिस्प्लेसमेंट इज अगेन्स्ट द फोर्स. स्मॉल वर्क डन म्हणजे इथं किती झालेलं आहे -f इंटू dx. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट डिस्प्लेसमेंट इज अगेन्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. अपोजिट डायरेक्शन मध्ये दोघं. आणि म्हणजे बघा आता इथं टोटल वर्क डन फाइंड करायचंय. टोटल वर्क डन म्हणजे इन्फिनिटी पासून ते x एवढा डिस्टन्स लागण्यासाठी टोटल वर्क डन किती असेल. टोटल वर्क डन इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इन्फिनिटी टू x लिमिट घेतलं आणि dw जे काय वर्क डन आहे स्मॉल त्याचं इंटिग्रेशन म्हणजे टोटल वर्क डन. व्हॅल्यू पुट केली dw ची -f इंटू dx -f इंटू dx ही व्हॅल्यू पुट केली. फोर्सची व्हॅल्यू माहिती आपल्याला. फोर्स म्हणजे काय तर ही व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवली. बघा इकडे आता नेक्स्ट मायनस आहे हा कॉमन घेतलेला मायनस याच्यामधून इन्फिनिटी टू x 1/4πε0 q अपॉन x स्क्वेअर इंटू dx q अपॉन x स्क्वेअर इंटू dx. आणि मग आता याच्यामध्ये काय केलेलं आहे तर जे कॉन्स्टंट गोष्टी आहेत त्या इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायच्या आणि जे आहेत व्हेरिएबल्स त्यांचं इंटिग्रेशन घ्यायचं. q अपॉन 4πε0 q अपॉन 4πε0 इंटिग्रेशनच्या बाहेर मायनस पण आहे. आता इथं इन्फिनिटी टू x 1/x स्क्वेअरचं इंटिग्रेशन. लास्ट लेक्चर मध्ये फॉर्म्युला सांगितलेला आहे तुम्हाला. इंटिग्रेशन कोणाचं 1/x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल्स टू -1/x. लक्षात ठेवायचं मेमराइज करायचं आहे. कंपल्सरी परमनंट मेमरी मध्ये ठेवून द्यायचा फॉर्म्युला काय तर 1/x स्क्वेअर dx इंटिग्रेशन -1/x. आणि ही व्हॅल्यू जी आहे ती इथं ठेवली -1/x. आता काय केलं पुढे तर बघा इकडे मायनस मायनस प्लस होते मल्टिप्लिकेशन सिंपल q अपॉन 4πε0 हे 1/x आहे इन्फिनिटी टू x राइट साइडला लिहिलं लिमिट हे अप्पर लिमिट हे लोअर लिमिट. आणि मग आता लिमिट ठेवताना अप्पर लिमिट x च्या जागी मायनस लोअर लिमिट म्हणजेच हे बाजूला ठेवलं 1/q अपॉन 4πε0 1/x -1/इन्फिनिटी. तर बघा इकडे आता 1/इन्फिनिटी सिंपल गोष्ट आहे. 1/इन्फिनिटी इक्वल टू 0. इन्फिनिटीला कुठल्याही फायनाइट नंबरला डिवाइड केलं 0 आन्सर येते. मग शिल्लक राहिलं काय q अपॉन 4πε0 1/x हे 0 मायनस केलेले सोडून द्यायचं. आणि मग हे जे तयार झालेलं आहे हे वर्क डन झाले. वर्क डन फाइंड केलंय आधी सांगितलंय मी. नीट बघा काय हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड करायला लागलो त्याच्यासाठी आधी वर्क डन फाइंड केलेलं आहे. वर्क डन वरून इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं तयार होतंय तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल्स टू वर्क डन पर युनिट चार्ज
युनिट चार्ज मध्ये कोणता घेतलेला आपण Q1 वर्क डन पर युनिट चार्ज Q1 ची व्हॅल्यू 1 ठेवा म्हणजेच पोटेन्शियल इज इक्वल्स टू वर्क डन झाले तर डिवाइडेड बाय 1 आहे त्याच्यामुळे पोटेन्शियल इक्वल टू वर्क डन म्हणजेच हा जो फॉर्म्युला आहे पोटेन्शियल 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q upon x हा फॉर्म्युला कशासाठी तयार झालेला आहे तर पोटेन्शियल साठी तयार झालेला आहे सिंपल लक्षात घ्या परत एकदा काय काय बघितलेलं डेरिव्हेशन मध्ये दोन लाईन मध्ये सगळं लक्षात ठेवायचंय पहिल्यांदा आपल्याला एक इनफायनाइट डिस्टन्सला काय केलेलं आहे इनफायनाइट डिस्टन्सला एक पॉइंट चार्ज किंवा युनिट चार्ज घेतलेला आहे आणि O पॉइंटला एक पॉइंट चार्ज घेतलेला आहे इनफायनाइट डिस्टन्स वरून तो x डिस्टन्सला आणायचा आहे चार्ज त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागते आधी तिथे आणण्यासाठी चार्ज आणण्यासाठी काय करावं लागते तर आधी आपल्याला वर्क डन अगेन्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे त्याच्या अगेन्स्ट वर्क डन करावं लागते मग ते फोर्सचा फॉर्म्युला घेतला कुलॉम्स लॉ वरून स्मॉल वर्क डन घेतला स्मॉल वर्क डन मायनस F into dx स्मॉल डिस्प्लेसमेंट साठी टोटल वर्क डन फाइंड करायचं असेल तर टोटल पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची असेल तर इंटिग्रेशन घ्यायचं स्मॉल वर्क डनचं इंटिग्रेशनचं लिमिट काय घेतलेलं आहे इन्फिनिटी टू x एवढं घेतलेलं आहे लिमिट आणि मग एक फॉर्म्युला यूज केलेला आहे 1/x² चं इंटिग्रेशन जे आहे ते काय घेतलेलं आहे -1/x आता इथं पुढं लिमिट पुट केलं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ठेवायचं x च्या जागी आणि मग पुढं आपल्याला वर्क डन मिळालेलं आहे त्या वर्क डन वरून पोटेन्शियल कडे कसं गेलं तर पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल इज इक्वल्स टू वर्क डन पर युनिट चार्ज वर्क डन डिवाइडेड बाय चार्ज युनिट चार्ज म्हणजेच 1 कुलॉमचा चार्ज किंवा युनिट म्हणलं तरी चालेल 1 युनिट तर W/1 घेतलं V इज इक्वल्स टू W आणि मग याची व्हॅल्यू जी आहे W ची Q upon किंवा 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q upon x या पद्धतीने हा फायनल फॉर्म्युला तयार होते आपला ओके